नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर गावाकडे आता हरभऱ्याची भाजी आलेली आहे. सगळे प्लॉट हे भाजी काढण्याजोगे झालेले आहेत आता, म्हणजे फुलकळी यायच्या अगोदरची स्टेज हरभऱ्याची ती भाजी काढायची असते. तर कोळी कोळी भाजी ताजी शेतातून आणली, मस्तपैकी धुवून नंतर जरा बारीक कापली. मी माझ्या पद्धतीनं कशी करते ते तुम्हाला मला सांगावंसं वाटलं. तर मी पहिल्यांदा तेलात जिरे, मोहरी, लसूण टाकला आणि भाजी टाकले. ते चांगलंसं असं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये एक अर्धा तास मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती गरम पाण्यात थोडीशी, ती टाकायची. आणि हरभऱ्याची भाजी तर हरभऱ्याचीच डाळ टाकल्यानंतर खूप चांगलं लागतं. ते कॉम्बिनेशन अगदी एकदम परफेक्ट होतं. आणि आपण घरात जो लाल तिखट बनवलेला असतं तो कांदा लसूण मसाला त्याच्यामध्ये मी टाकला. आपल्या चवीपुरतं जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मीडियम असं टाकायचं, म्हणजे जास्त कडक भाजी लागत नाही. आणि ते चांगलं परतून घेतल्यानंतर शेंगदाणे कूट करायचा. शेंगदाण्याचा कूट हा एकदम बारीक करायचा नाही, कारण भाजीमध्ये भरड टाईपचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, एकदम बारीक टाकायचा नसतो. तो दाताखाली आल्यानंतर छान लागतं. बारीक म्हणजे शिजल्यानंतर तो शेंगदाणा असतो तो छान लागतो. तर असं टाकायचं. नक्की करून बघा, खूप छान लागते भाकरीबरोबर, चपातीबरोबर. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.